हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, 10 जुलै 2026 वार शुक्रवार ही योगिनी एकादशी आहे. ही 2 दिवस म्हणजे 11 तारखेला सुद्धा आलेली आहे. 11 जुलैला सुद्धा योगिनी एकादशी आहे. तर आता आपल्या घराच्या रीतीप्रमाणे कोणी पहिली एकादशी करतं, कोणी दुसरी करतं. तर ते आपल्या याच्यानुसार आपण ठरवायचं आहे. आणि आपल्याला योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी आपल्याला 15 दिवस सेवा करायची आहे. तर ती सेवा कुठली आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपल्याला ही 15 दिवस जर आपण सेवा केली तर आपल्या घरातली जी काही संकट आहे, अडी-अडचणी आणि आपली मोठ्यातली मोठी संकट असेल सुद्धा, ही आपण जी 15 दिवस सेवा करतो तर त्याच्या सेवेने आपले संकट दूर होतात आणि घरामध्ये आपल्या सकारात्मक वातावरण तयार होते. तर ही सेवा म्हणजे आपल्याला 15 दिवस आवर्जून करायची आहे आणि आपल्याला ही सेवा म्हणजे भगवान हरिविष्णूंची सेवा करायची आहे. तर भगवान हरिविष्णूंची सेवा केल्यावर आपल्याला माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करत असते. तर ही सेवा म्हणजे बरेच लोकं रोज नित्य नियमाने करत असतात. पण आता ज्यांना शक्य नाही त्यांनी ही 15 दिवस तरी ही सेवा केली पाहिजे. म्हणजे आपल्याला याचं फळ मिळतं. आणि जेव्हा आपल्याकडनं म्हणजे एरवी कुठल्या सेवा होत नाही. तर ह्या 15 दिवस जर सेवा केली तर आपल्याला तितका याचं आयुष्याचं आपल्याला फळ मिळतं. त्यामुळे हे 15 दिवस आपल्याला आवर्जून सेवा करायची आहे. तर म्हणजे बघा, काही म्हणजे ह्या महिन्यामध्ये म्हणजे आपण जर ही सेवा केली तर नक्कीच आपल्याला एकदा तिची गोडी लागली तर पुढे आपण पुढच्या एकादशीपर्यंत आपण नेहमी करता आपल्याला रोज घरात ही सेवा व्हायला लागते. एकदा आपल्या म्हणजे ती मुखात आपली ती सेवा बसली, पाठांतर झालं आपल्याला की स्तोत्र पठण म्हणा हे सगळं, तर आपण ती आवर्जून करायला लागतो, की नाही आता हे आपल्या ह्याच्यात झालेलं आहे. आपण मग ते आपल्याला वेळ सुद्धा लागत नाही सेवा करायला. त्यामुळे ही सेवा आपल्याला अशी आवर्जून करायची आहे आणि एकदा आपण करायला लागले, की घरातल्यांच्या सुद्धा कानावर पडले, की ते सुद्धा आपोआप त्या सेवेमध्ये म्हणजे गुंतून जातात आणि त्यांना सुद्धा ती सेवा आवडायला लागते. आणि आपण जेव्हा सेवा करतो, तर भगवान हरिविष्णू सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात, की जेवढी आपण आपली सेवा जितकी वाढवली, तितकी आपल्याला कृपा आशीर्वाद जास्त प्राप्त होतात. तर बघा, एकादशी ही महिन्यामध्ये 2 असतात. एक शुक्ल पक्षाची आणि एक कृष्ण पक्षाची. तर जी आपल्याला ह्या म्हणजे दर वेळेला एकादशीला तर आपल्याला हे सेवा करायचीच आहे. पण तुम्ही वर्षभर जरी ही कंटिन्यू सेवा केली, तर त्याच्यासाठी तर आपलं तर खूपच चांगलं होत असतं. आपल्या घरामधले सगळ्यांचे म्हणजे नशीबच आपले फळफळतील, की आपण जी ही सेवा इतकी म्हणजे साधी, सोपी, प्रभावी सेवा आहे, उच्च कोटीची आहे आणि आपण घरात जर केली, तर आपल्या घरामध्ये वातावरण सुद्धा खूप चांगलं होतं आणि आपल्या जे काही नकारात्मक ऊर्जा असेल, ती सुद्धा निघून जाते. तर ही सेवा कुठली आहे? तर बघा, ही सेवा म्हणजे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम आपल्याला पठण करायचं आहे. तर ही जेव्हा आपल्याला 15 दिवस अगदी न खंड पडता आपल्याला ही सेवा करायची आहे. तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, तर दुसऱ्या कोणी केली तरी चालते सेवा. सेवा करायला वय लागत नाही, की म्हणजे की ह्याच वयातल्यांनी केलं पाहिजे. म्हणजे जेंट्स, लेडीज ह्याचं सुद्धा काही बंधन नसतं. सेवा ही सगळ्यांनीच केली पाहिजे. 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, पण ही सेवा आवर्जून करायची आहे. आणि एकदा का तुम्ही ही सेवा करायला लागल्यावर तुम्हाला 10 मिनिटं सुद्धा लागणार नाही. जेव्हा असं आपण पाठांतर झालं, की पटकन आपण म्हणून विष्णू सहस्त्रनाम म्हणायला वेळ लागत नाही. पण आता जेव्हा ही सेवा करतो, तेव्हा आपण ही सकाळी जर केली सेवा, तर आपल्यासाठी ते खूप चांगलं राहतं. कारण जेव्हा आपल्याकडे सकाळी एकदम म्हणजे काही आपल्यामागे काम नसतं आणि आपण थोडं आपलं मन सुद्धा निवांत असतं. त्यामुळे त्या टाईममध्ये जर आपण ही सेवा केली, तर आपल्या डोक्यात सुद्धा कुठले विचार येणार नाही. नाहीतर जेव्हा आपण आता थोडं उशिरा आपण म्हणजे बसलो पठण करायला, तर आपल्या म्हणजे घरातल्या कामांची आपली यादी आपल्या डोक्यात यायला लागते. हे काम राहिले, ते काम राहिले. पण तसं न करता जर आपण सकाळीच जर आपलं म्हणजे रोज नित्यनियम जर रोज लावला, तर 15 दिवस जर आपण ही सेवा सकाळीच लवकर केली, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर केली तर खूपच चांगलं. पण ज्यांना शक्य नाही, त्यांनी नंतरही समजा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल सकाळच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा जर केली सेवा, तर ही आपल्यासाठी खूप चांगलं आहे. कारण आपलं चित्त एकाग्र होतं आणि आपल्याला जेव्हा आपलं चित्त एकाग्र झालं, तेव्हा आपल्याला त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं. आणि जेव्हा आपण विष्णू सहस्त्रनाम एकदा समजा आपल्याला म्हणता नाही आलं, तर तुम्ही मोबाईलवर एकदा दोनदा लावून ऐकू शकता आणि नंतर मग तुम्हालाही यायला लागेल, की ते म्हणताना सोपं वाटायला लागेल. तसं तुम्ही म्हणजे जरी तुम्ही मोबाईलवर लावून 1-2दा ऐका आणि नंतर आणि ज्यांना शक्यच नाही त्यांनी मोबाईलवर लावून जरी ऐकलं रोजच्या रोज 15 दिवस सेवा, तर त्यांना सुद्धा तेवढंच
म्हणजे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. तर ही सेवा म्हणजे अगदी साधी, सोपी आणि प्रभावी सेवा आहे. तुमची जी काही इच्छापूर्ती असेल ती सुद्धा तुमची इच्छापूर्ती म्हणजे होती पूर्ण ह्या सेवेने. आणि तुम्ही म्हणजे घरामध्ये असं 5 मिनिटाची जवळचं 10 मिनिटात आपण ही सेवा करू शकतो. ह्याला म्हणजे कुठल्याही वाराचं की मुहूर्ताचं की ह्या तिथीला सुरुवात करायची असं कुठलंही बंधन नाही. आपल्याला फक्त ही योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी आपल्याला हे 15 दिवस व्रत करायचं आहे. आणि नक्कीच आपल्याला ही व्रत केल्यानंतर म्हणजे ही सेवा केल्यानंतर आपल्याला भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचा पण आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. पण जेव्हा तुम्ही पठण करता, तेव्हा तुम्हाला भगवान हरी विष्णूंचा आपल्याकडे फोटो असेल, तर नाही तर बाळकृष्णाचा फोटो मूर्ती असेल, त्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, धूप-दीप ओवाळायचा आहे. आपल्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती जी काही तुम्हाला येत असेल, ती आरती म्हणायची आहे आणि आपल्याला जेवढे घरात आपले मेंबर आहेत, तेवढ्यांना तो प्रसाद वाटप करून आपल्याला आरतीचा म्हणजे आरती करून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. ही छोटी सेवा तुम्ही नक्की करून बघा. प्रभावी सेवा आहे, उच्च कोटीची आहे. नक्कीच तुम्हाला पण खूप छान म्हणजे अनुभव येईल. नक्कीच करा ही सेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.